नमस्कार मित्रांनो, आपण आता एका बायोफ्लॉकच्या सेटअपवर उभे आहोत. बायोफ्लॉक टँक्स तर इथे आपण बघू शकताय की इकडे बायोफ्लॉकच्या टँक्स बनवलेले आहे. याच्यामध्ये कमी जागेमध्ये हाय डेन्सिटी फार्मिंग करण्याचा एक प्रकार आहे. या ठिकाणी पाण्याच्या क्वालिटीज मेंटेन करून वॉटर पॅरामीटर पूर्णपणे सांभाळून कमी जागेमध्ये ऑक्सिजन आणि ते देऊन या ठिकाणी आपल्याला ग्रोथ करता येऊ शकते. ह्या आहेत 6 मीटर डायमीटरच्या टँक्स. या 6 मीटर डायमीटर टँकमध्ये साधारणतः 1000 ते 1200 किलोपर्यंतचं उत्पादन घेता येऊ शकतं आहे. आणि ह्या टँक ज्या पद्धतीने बनवल्या गेल्या आहे, हा पण एक इंजिनिअरिंगचा पार्ट आहे. याच्यासाठी आपण बघू शकतात की याला एरिएशन देण्यासाठी माझ्या पाठीमागे एरिएटर्स ठेवलेले आहेत. ते आपण बघू शकता एरिएटर्स. या ठिकाणी ह्या टँकच्या सेटअपमध्ये मध्ये छोटे छोटे प्लांटेशन केलं आहे. हा अरिका पाम आहे. हा एक स्वतः ऑक्सिजन डेव्हलपर आहे. या ठिकाणी हे फार्मिंग करत असताना बायोफ्लॉक फिश फार्मिंग करत असताना कुठल्या स्पेसिस केल्या गेल्या पाहिजे आणि कुठल्या नाही केल्या गेल्या पाहिजे. मुळात बायोफ्लॉक हा जो डेव्हलप झाला की खाद्याचा पुनर्वापर आणि प्लॅन्टम्स फ्लॉकमध्ये असलेले बेसिलस ग्रुप ज्याला आपण हायड्रोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हणतो, ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हणतो, हे बॅक्टेरिया डेव्हलप करून फिश फार्मिंगच्या खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी हा एक प्रयोग केला गेला आणि तो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अंशी सक्सेसही झाला. पण कोणती स्पेसिस केली जाते हे पण महत्त्वाचं आहे की सगळ्या स्पेसिस या काही तो फ्लॉक खात नसतात.